हे इंस्टाग्राम मध्ये नको घालू. नाही यावंच लागणार. हात 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 अरे तुझा हात. हात एका जागेवरच घे ना, कशाला फिरवतो. एका जागेवर म्हटलं तर कसं काय घेऊ? ए रो माग सर. वहिनी त्यांनी म्हणते आला का. भाजीपाला खपला नाही दुसऱ्या दिवशी शॉप आहे तिकडे पण एक शॉप आहे आणि आंबा कोणता आहे? काम करतात, मात्र काही बोंधू समाज बिघडवण्याचं काम करतायत. सध्या नाशिकचं प्रकरण सर्व राज्यभर देशभर गाजतंय. अशा बोंधू बाबांमुळं काही संत परंपरेचे देखील नाव कुठेतरी खराब करण्याचा प्रयत्न होतो. यावर काय सांगा? साधू संतांनी जे आजपर्यंत कार्य केलेलं आहे, समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम केलेलं आहे. व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम केलेलं आहे. अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावण्याचं काम केलेलं आहे. गोरगरिबांना अन्नदान करण्याचं काम केलेलं आहे. अशा प्रकारे आणि संतांनी आतापर्यंत एक समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. परंतु अशा प्रकारे कोणी जर काही कृत्य करीत असेल तर अशा व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना अटकही झालेली आहेत. परंतु याच्यामध्ये साधू संतांची बदनामी करण्याचा कोणी प्रयत्न करेल हे चुकीचं आहे. कारण साधू संतांचं कार्य हे समाज हितार्थ असतं आणि ते पुढे राहणार आहेत. असे भोंदूगिरी करणारे जे लोक असतात हे एक्सपोज झालेच पाहिजे आणि यांना पेक्षा कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या नादी लागतात, पैसे करतात आणि दर्शन घेतात, पाया पडतात. अशा बोंधूंना काय उद्देश विषय असा आहे की अलीकडच्या काळामध्ये लोकांना काय वाटतं की ताबडतोब आपण श्रीमंत व्हावं किंवा आपल्याला खूप काही मिळावं. वास्तविक ज्याचा कर्तृत्वाचा विषय असा या भोंदू लोकांकडून जात नाही. आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलतायत तो एक संसारी माणूस आणि त्यांनी भोंदूगिरी केलेली आहे. तो काही कोणी साधू किंवा महाराज होता असं काही नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे लोक आहारी जातात तर यांना फुकट काही मिळावं, कर्तृत्वावर विश्वास नाही आणि ही खतपाणी घालतात. तर असं कोणी त्या ठिकाणी जात असतील तर मी तर म्हणतो त्यांना सुद्धा त्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे.